कॉन्ट्रॅक्टर गायब होतात, तर त्याच्या मागचं काय रिझन असतं? 5-5.5 लाख रुपये घेतलेत आणि कॉन्ट्रॅक्टर गायब आहे. एक छोट्याशा साईडवरती सुरुवात केली आणि या जर्नीमध्ये खूप अपडाऊन्स पण आल्यात मला. पण ठीक आहे, जे काय ते सर्वांनाच येतात, कारण की हा एक बिझनेसचा भाग आहे. तुम्ही म्हणालात की या फील्डमध्ये स्कॅम्स होतात. ते स्कॅम्स नेमके कोणते आहेत? तर मी तुमच्याशी एक रेट डिस्कस केला आहे. मला त्या रेटमध्ये परवडणार आहे म्हणून मी तो दिला आहे आणि तुम्ही पण त्यामध्ये ॲग्री झालात. मग ते चीप मटेरियल का वापरू? 10 वर्षामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर ते माझं आहे. तर उद्या उठून सर 1-2 वर्षांनी जरी मला ते रिपेअर करायचं आहे तर तो कॉस्ट मला बेअर करायची. येस. काम घेताना पहिली गोष्ट तर मी बघत नाही चाळीतलं काम, कारण की स्टार्ट आपण जेव्हा करतो तेव्हा हे सर्व नसतं. बरोबर. मग जेव्हा आपल्याला खूप चांगलं काम भेटतंय 20 लाखाचं 15 लाखाचं, मग ते 25,000चं काम सोडणं खूप चुकीचं आहे. तर ही टाईमलाईनचं कमिटमेंट किती महत्त्वाचं आहे, जे आधीच घेतलं पाहिजे? सर तुम्हाला जर तुम्ही जर रील्स आणि यूट्यूब बघून नॉलेज करा, तुम्हाला कामातलं नाही करणार. तुम्ही फोटो बघता सर, तुम्ही व्हिडिओ बघता, आतमध्ये इंजेस किंवा तो कोणता मटेरियल टाकतोय, तुम्ही जात नाही शॉपवर. नमस्कार मित्रांनो. इंटेरियर फील्डमधील स्कॅम, कोटेशन गेम, मटेरियल सिलेक्शन आणि कॉन्ट्रॅक्टर या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मोरिया एंटरप्राइजेसचे फाउंडर मंदार गडकरी सर. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत इंटेरियर फील्डबद्दल बऱ्याच गोष्टी. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सर, तुम्ही इंटेरियर फील्डमध्ये कधी आलात? ही जर्नी कशी चालू झाली? मी 2014मध्ये एक छोट्याशा साईडवरती सुरुवात केली आहे आणि तिथून मी हळूहळू स्टेप बाय स्टेप लॉस प्लस असं करत 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 एक जर्नी माझी स्टार्ट झाली. आणि मग कुठेतरी वाटलं का आपण एक स्वतः सेटअप चालू करावा, एक उद्योजक म्हणून सुद्धा यावं मार्केटमध्ये. आणि जे रेट चालू आहेत बाहेर किंवा जे स्कॅम्स आहेत त्यापासून काही आपल्याला म्हणजे लोकांना सांगता येईल आणि आपण त्यांना एक सहकार्य करू शकतो आणि चांगला बजेटसुद्धा देऊ शकतो, जे की आपल्याला नॉलेज येत चालले हळूहळू. त्या एक स्टेप बाय स्टेप येता येता मी ह्या बेसवरती आलो आहे आणि एक पीकपर्यंत आलो आहे मी. आणि या जर्नीमध्ये खूप अपडाऊन्स पण आल्यात मला. पण ठीक आहे, जे काय ते सर्वांनाच येतात, कारण की हा एक बिझनेसचा भाग आहे. पण आता मला एक बेस्ट वाटतंय या बिझनेसमध्ये येऊन. ओके. तुम्ही म्हणालात की या फील्डमध्ये स्कॅम्स होतात. राईट. ते स्कॅम्स नेमके कोणते आहेत? हे स्कॅम्स नक्की हे आहेत की ज्यावेळेस कस्टमर किंवा क्लायंट्स यांना नॉलेज नसतं, ते फक्त एक रील्स बघतात किंवा पिनरेस्टवरून एक फोटो बघतात का आम्हाला आमचं घर असं बनवायचं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात किंवा डिझायनरला बोलवतात. पण स्क्वेअर फीट, रनिंग फीट ह्यातलं त्यांना नॉलेज माहीत नसतं, हिडन चार्जेस माहीत नसतात, बिल कसे घ्यायचे आहेत, लेटर हेड पॅडवरती सगळं लिहून घ्यायचं आहे, एक कॉन्ट्रॅक्ट बेस बनवायचा आहे. आणि मग नंतर ते फसतात आणि ती अमाऊंट असते लाख रुपयाच्या वरती, कारण की आपण घर बनवताना आपला एक नॉर्मल बजेट लाखच्या वरती स्टार्ट होतो. आणि मग तिकडे हे सगळं स्कॅम सुरू होतात आणि ज्यांना आपण कॉन्ट्रॅक्टर आणतो त्यांना चीप रेट्स ते देतात आपल्याला, अरे हा कमी बजेटमध्ये देतोय, चला ह्याच्याकडून आपण काम करूया. मग ह्या सर्व गोष्टींमध्ये ते फसून जातात आणि त्यांना थोडं कमी नॉलेज असतं. ते फक्त यूट्यूब बघतात, रील्स बघतात, अरे असं घर बनवायचं आहे आणि त्या एक विजनवरती हे कोणाला तरी काम देऊन टाकतात, ज्याची पूर्ण इन्क्वायरी ते करत नाहीत. फक्त एक रेफरन्स दिलाय, त्या रेफरन्सवरती ते समोर काम देतात. ओके. त्या ज्याला आपण काम देतोय त्याची पूर्णपणे माहिती सहनिशा करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तिथे लोक साधारणतः फसतात. तुम्ही अजून एक आपण बघतो की कोटेशनचा गेम होतो. राईट. ओके. सुरुवातीला कमी खर्च दाखवला जातो, नंतर काम जसं चालू होतं काही ना काहीतरी गोष्टी ॲड होत जातात आणि ते कोटेशन वाढत जातं. तर हे म्हणजे हा जो गेम आहे तो सामान्य लोकांनी कसा ओळखावा? सर्वात पहिले तर जेव्हा पण आपण काम देतो सर, तर काम देताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा एक म्हणजे लिखित घेतली पाहिजे कोणतीही गोष्ट. आणि आपण ज्यांना काम देतो त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे का, ते स्वतः प्रोप्रायटर आहेत का, त्यांना एक्सपिरियन्स किती दिवसांचा आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. आपण रेफरन्सवरती लगेच आपण डील करणं, कारण की जर आपण मार्केटमध्ये एखादा एक सुद्धा आपण एक माईक तरी घेतोय विकत, तर त्याचा बजेट 10,000-10,000 पर्यंत 20,000. आपण हे घर जेव्हा स्टार्ट करतो 1 लाखापासून स्टार्ट, तर आपण पहिली गोष्ट सहनिशा करणं खूप महत्त्वाचं आहे. रेट जे वाढतात ना ते हिडन चार्जेस असतात.
ते आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट बनवतो त्याच्याशी बोलणं व्हॉट्सअपवरती करून फायदा नाही. एक पेपर पाहिजे, लिखित पाहिजे का मला हे एवढं काम ते एवढ्या बजेटमध्ये करून देणार आहेस. आणि जर आपल्याला वाटत असेल बोलण्यातून का थोडंसं 19-20 वाटतो, आपल्याला पर्सनॅलिटी कळते एक नॉर्मली 1% तरी, तर आपण जो पिंटरेस्टवरून फोटो काढलाय किंवा जो आपण स्क्रीनशॉट काढलाय का आपल्याला असं काम करायचंय, तो एक रुपयाचा झेरॉक्स करावा, एक नॉर्मली थिंग, त्याच्यावरती पण साईन घेऊन टाकावी आणि एक नोटरी करावं जर आपलं काम 5 लाखाच्या वरती असेल तर. कारण की 100-200ची नोटरी खूप कमी बजेट आहे त्या 5-10 लाखापेक्षा. तर आपण त्या गोष्टी सर्वात पहिले लिखितच कराव्या आणि स्टेप बाय स्टेप पेमेंट द्यावे. तर फसण्याचे चान्सेस खूप कमी होतात आणि नंतर जे रेट वाढतात ते यांचे हिडन चार्जेस असतात. त्याच्यामध्ये यांचं असं असतं की हे काम होणार, हां सर हो जाएगा, ते नाही बोलत नाहीत. ते करतात पीओपीचं काम आणि तुम्हाला इलेक्ट्रिशियनची गरज असेल, सर हो जाएगा. आपण एक विचार करतो, अरे आता मी इलेक्ट्रिशियनच्या मागे लागू, पीओपीवाल्याच्या मागे लागू, पेंटरच्या, चल ह्याला सगळं येतं, हा करेल. ते काय करतात, समोर काम देतात दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला, त्याचा एक बेस असतो 20 रुपये स्क्वेअर फीट फॉर एक्झाम्पल. मग हे ह्यांना 5 रुपये ठेवतात, 25. मग आपल्यालाही सुद्धा रेट वाढून येतो. एकतर हे सर्व स्टार्टिंगलाच करावं का पूर्ण टंकी कॉन्ट्रॅक्ट आहे ते तुम्हीच करा, या मग त्याच्याशी बोलताना जे हिडन चार्जेस आहेत का नाही हे पहिले क्लिअर करून घ्यावं, ते लिखित करून घ्यावं. नंतर एक्स्ट्रा चार्जेस तुमचे वाढणारच नाही. आणि टाईमलाईन ही सर्वात महत्त्वाची. मार्केटमध्ये तू आत्ता जो मला रेट देतोयस तो रेट नंतर पुढे तू वाढवणार नाहीस ना. मग पुढे उद्या मार्केट वाढलं मग तू परत माझ्याकडे येशील किंवा मग ते 2 रुपये एक्स्ट्रा कमी जास्त काय होणार ते अगोदर सांगावं किंवा त्यामध्ये लिहून घ्यावं की मार्केटचा रेट जर वाढला तर आम्ही तुम्हाला ते देऊ. या सर्व गोष्टी आहेत त्या क्लिअरिटी आणि ट्रान्सपरन्सी ठेवणं पहिले स्टार्टिंगला खूप गरजेचं आहे. समजा मला इंटेरियरचं काम करायचं आहे, राईट, ॲज अन कस्टमर, सुरुवात काय केली पाहिजे? म्हणजे सुरुवात मी किती कॉन्ट्रॅक्टरला अप्रोच केलं पाहिजे किंवा किती लोकांकडून कोटेशन घेतलं पाहिजे, म्हणजे काय त्याची प्रोसेस काय असली पाहिजे? सर खूप चांगला क्वेश्चन आहे हा. ॲक्च्युली जेव्हा आपण घर बनवतो ना, तर पुन्हा एकदा मी सांगतो, आपण ₹1,00,000 वरती काम करतो. येस सर, ते ₹1,00,000 आपल्याला कमवायला मिनिमम 5 महिने, काही लोकांचे पगार त्यानुसार आहेत, 15,000 पासून स्टार्ट आहेत, काही लोकांना 1 मंथ सुद्धा लागतो, काही लोकांना 10 दिवस. पण अमाऊंट जी आहे ती 1 लाखापासून स्टार्ट होते, ती 10 लाख, 20 लाख, 25 लाख, जसं आपलं घर आहे स्क्वेअर फीट जेवढं आपण मटेरियल यूज करणार चांगलं तसं होतं. स्टार्टिंगला जेव्हा तुम्हाला घर बनवायचे, कॉन्ट्रॅक्टरला सर्वात पहिले त्याचं ऑफिस आहे का बघा, सर्वात पहिले. नाही तर त्याचे गुमस्त किंवा आधार उद्योग, नॉर्मल डॉक्युमेंट्स तरी असतील, त्यांचा इंटरप्राइजेस आहे का, LLP आहे का, ज्यांना तुम्ही काम देताय, लिखित सर्व करून घ्या. त्यांची साईन घ्या, स्टॅम्प घ्या त्यांना घरी बोलवा, पुन्हा एकदा चेक करवा आणि त्याच्यानंतर तुम्ही सेम कोटेशन मिनिमम तुम्ही 3 कॉन्ट्रॅक्टर्स किंवा डिझायनर्सला तुम्ही दाखवलं पाहिजे. आता त्या दाखवण्यामध्ये जर तुमचे 500,000 जरी तुमचे खर्च होत असतील, तुमचे ट्रॅव्हलिंग किंवा चाय पाण्यापासून प्रत्येक गोष्ट किंवा त्यांचे काही 3D प्लान्सचे चार्जेस असतील, ते चार्जेसला जरी तुमचे 5,000 तरी मॅक्स तुमचे 10,000 पर्यंत जात आहेत. आणि तिकडे तुम्ही जर 10 लाखाचं काम करणार असाल घरामध्ये, तर 10,000 पुढे जाऊन फसण्यापेक्षा ते आत्ता आपण क्लिअर राहिलेलं बरं. तर मिनिमम तुम्ही 3 कॉन्ट्रॅक्टर्सचे तुम्ही कंपॅरिझन करायचं कोटेशन घेऊन आणि विथ साईन का हे तुमचं फायनल रेट आहे का ते पण तिथे लिहून घ्या. का पुढे जाऊन मग सर हा मटेरियल भेटत नाहीये, आपल्याला दुसराच मटेरियल लावावं लागेल, वो मार्केट में नाही मिल रहा है सर. आपल्याकडे ऐन टायमाला तुम्ही जेव्हा घरातून शिफ्टिंग करता किंवा कुठे तुम्ही रेंटवरती शिफ्ट झालेले असता, घराचं काम चालू आहे, या फिर तुम्हाला पोजेशन भेटून ऑलरेडी लेट झालंय, तुमचं कुठे रेंट चालू आहे, तुम्हाला शिफ्टिंगची जे काही इमर्जन्सी असते त्यावेळेस तुमच्याकडे नो ऑप्शन होतो. आणि एकाचं काम चालू आहे त्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला हायर नाही करू शकत. मग आपल्यालाही माहिती आहे का हा काहीतरी 19-20 करणार कामामध्ये. शक्यतो आपण धावपळ करण्यापेक्षा आपल्या डेलीच्या जे काही आपली जर्नी चालू असते, जॉब वगैरे, तर मग आपण त्यांनाच बोलतो का ठीक आहे गो ऑन, तुम्ही करून घ्या काम. आणि मग तिकडे आपण फसत जातो. तर स्टार्टिंग पासूनच क्लॅरिटी खूप महत्वाची आहे. कितीला करणार आहे, काय करणार आहे, डॉक्युमेंट्स जे पण आहे ते लिखित पाहिजे आपल्याला. ओके, जसं तुम्ही म्हणालात की 3 कॉन्ट्रॅक्टरकडून आपण कोटेशन घेतलं, राईट. ओके, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलं पाहिजे, ऑफिस आहे की नाही, त्यांचे जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ते चेक केले पाहिजे किंवा त्यांनी आधी केलेली कामं बघितली पाहिजे, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की ते कसं काम करते. राईट. ओके, हे झालं गोष्टी. आता समजा आपण एक कॉन्ट्रॅक्टर फायनल केला, ओके, तर तो जो इंटिरियर म्हणजे डिझायनर असतो किंवा कॉन्ट्रॅक्टर असतो, तो कोणती कामं करतो, म्हणजे त्यात कोणती कामं इन्क्लुडेड असतात? सर ॲक्च्युली आता मार्केटमध्ये ना कॉन्ट्रॅक्टर म्हणजे खूप वेगळ्या थिंकने विचार केला जातो. कॉन्ट्रॅक्टर हा सिव्हिलमध्ये असतो, कॉन्ट्रॅक्टर पीओपीचा असतो, कॉन्ट्रॅक्टर पेंटरचा. आता एक पर्टिक्युलर एका वर्कसाठी कॉन्ट्रॅक्टरला वर्ड दिलेला आहे, ठीक आहे. तुम्ही जे ऑल ओव्हर काम करता ना ते कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला मग ते डिझायनरकडून केलेलं बेस्ट असतं. येस.
फर्स्ट थिंग. आणि कॉन्ट्रॅक्टर काय होतं, आता बसले आहेत तर एकमेकांची ओळख असते, अरे मेरे पास काम आहे, आप करोगे क्या. मग ते लोक ते पूर्ण एक टीम जमा करतात आणि त्यांचं आपसमध्ये काही प्रॉब्लेम्स पण असले ना, आपलं काम सगळ्यात पहिले अटकतं. ओके. ठीक आहे, ह्यांचा पेमेंट त्यांना जात नाही कारण की त्यांनी ते आणलेले असतात जे एकदम बिल्ड क्वालिटी. जसं की आता आज आपलं आहे तर आपल्याकडे एक पूर्ण टीमवर्क आहे, एक 35-40 जणांचा टीमवर्क आहे आपल्याकडे. त्यामध्ये आपल्याकडे सर्व टोटल कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आपल्याकडे. तर आपण जेव्हा काम घेतो तेव्हा स्टार्टिंगला आपल्या लेटर हेडवरती लिहिलेलं आहे की आपल्याकडे A to Z सर्व काम होतात आणि त्या सर्वांची एक टाईमलाईन आपण देतो. टाईमलाईन खूप महत्त्वाची आहे कामामध्ये. आणि जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे रेट्स हे प्रत्येकाला वेगवेगळं आपल्याला द्यावं लागतं. तिकडे एक आपली म्हणजे कॉस्टिंग आपली एक हिडन, समजा आपल्याला अगोदर माहिती आहे मग आपण ते डबल जातं. तर हे जी कॉन्ट्रॅक्टरची टीम आहे ना, ती तुम्ही अशी बघा ज्यांना काम देताना त्यांच्याकडे ऑल ओव्हर पहिल्यापासून सगळेजण आहेत. तो एकाला शोधणार आणि आणणार तशातला भाग नकोय. त्याच्यामध्ये तुमचा फक्त टाइमपास होणार आहे. 2 दिवस जरी गॅप पडला ना सर, तर कमीत कमी 100 ते 200 स्क्वेअर फीट काम थांबतं घराचं. आणि नंतर पुन्हा ते काम करताना परत ह्यांच्या चार्जेसवरती कुठे ना कुठे जाऊन त्यांची गाडी येतेच. का हे चार्जेस लागतील, पुन्हा जाऊन तुमच्या पैशांवरती आणि टाईमलाईनवरती फरक पडतो. ओके. आता समजा तुमच्याजवळ एखादं काम आलं, राईट. स्टार्टिंग प्रोसेस कशी असते? त्याचं तुम्ही डिझाईन बनवता, त्यानंतर कुठनं काम स्टार्ट होतं? माझा कामाचं तर आता बाकीच्यांचं तर ठीक आहे, मी माझं तुम्ही विचारलं तर मी सांगू शकतो. मी सर्वात पहिलं तर क्लायंटला ऑफिस. ओके. फर्स्ट थिंग तर आपल्याला कॉल करून बोलवतात जे पण आपल्या सोशल मीडियावरून चालले आहेत किंवा रेफरन्सने चालले आहेत. तर मी सगळ्यात पहिला व्हिजिट जातो साईटवरती. कारण की ऑन पेपर आपण डायरेक्ट बिल बनवणं हे किती स्क्वेअर फीट आहे तसं नसतं. काही वेळेस सिलिंगची हाईट खूप वरती असते, बंगलो चालू आहे आणि ते खूप आतमध्ये आहे मेन रोडपासून, तर त्या गोष्टी इन्क्लूड कराव्या लागतात. कारण की टेम्पो, ट्रॅव्हलिंग या सगळ्या गोष्टी असतात. मी पहिला स्वतः साईडवर जातो, स्वतः एक व्हिजिट करतो, पूर्ण मेजरमेंट घेतो. मग मी ऑफिसला येतो, एक 2D प्लॅन बनवतो. तो त्यांना मी PDF देतो आणि त्याचे मी त्यांना चार्जेस देतो. खूप स्मॉल थिंग, 1000-2000, खूप स्मॉल. तर ते त्यांना बेअर करायला सुद्धा आजच्या तारखेमध्ये जमतं. कारण की आपण एक 3D देतो, त्यांचा सोफा कुठे येणार आहे, काय कुठे होणार आहे. आणि जेव्हा मग त्यांचा आणि माझी डील फिक्स होते ते ॲडव्हान्स आल्यानंतर, त्यावेळेस मग आपण 3Dचा विचार करतो. कारण की सर टाइमपास करत बसणार आपण पण, ठीक आहे, आपण पण पुढे 3D देतो. आपल्याकडे पण एक टीम आहे, त्यांना ते पेमेंट जातो, ठीक आहे. पण उद्या 10 दिवस किंवा 2 महिने त्या गोष्टींवरती बोलत बसलो तर काही नाहीये. आणि जर 3D आपली फायनल झाली, आपल्या एक डीलवरती आलो, तर आपण एक त्यांना लमसम बजेट सांगतो का मॅक्स इथपर्यंत 10 lakhs तर मॅक्स 8 lakhs असं आपण दाखवतो. ह्याच्या आपण मध्ये खेळू शकतो. हो, मग त्यांना तो बजेट बसला का एवढं वरखाली होत आहे, मग त्यांना आपण सर्वात पहिले तर ऑफिसला आपण स्वतःहूनच बोलवतो. सर फर्स्ट ॲडव्हान्स आहे तर ऑफिसला या. तुम्ही सेकंड वेळा आलेच तरी चालेल, पण फर्स्ट वेळा तुम्ही ऑफिसला या. जे काय तुम्ही चेक किंवा म्हणजे गुगल पे करताय, ऑनलाईन करताय, पण मला कॅश नको. ओके. स्टार्ट टू एंड ट्रान्सपरन्सी. तुमच्याकडे पेमेंट तुम्ही मला करताय, तुमच्याकडेही राहतंय, माझ्याकडेही राहतंय, ठीक आहे. ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे पैशांची. ऑफिसला आलो आपण त्यांना लेटर पॅडवरती आपल्या त्या सर्व गोष्टी लिहून देतो. हे तुमचं स्क्वेअर फीट आहे, हे एवढं वॉर्डरोब बनणार आहे, हा बेड आहे, हा एवढा स्क्वेअर फीटचा आहे, ह्याच्यावरती मॅट्रेस माझी इन्क्लूड आहे की नाही, ते बाकीच्या ज्या गोष्टी आहेत टॉयलेट्रीजमध्ये फिटिंग्स माझ्या आहेत का नाही. पण हे सर्व लेटर हेडवरतून खाली साईन, माझा स्वतःचा स्टॅम्प प्रोप्रायटरचा, आणि साईन आपण त्यांना लेटर हेड देऊन टाकतो. आणि सोबत एक रिव्ह्यू लेटर आपण आधीच देतो त्यांना, ठीक आहे. आपल्या कंपनीचं जे रिव्ह्यू लेटर आहे ते आपण त्यांना आधीच देतो, हे तुम्ही मला लास्टला द्या. त्यांच्यासोबत आपण फोटो वगैरे काढून त्या सोशल मीडियासाठी यूज करतो. आणि मग त्याच्यानंतर आपण जेव्हा काम स्टार्ट करतो, सर्वात पहिले तर शक्यतो म्हणजे मी तुमच्या चॅनलद्वारे पण एक सांगेल का तुम्ही पण जेव्हा व्ह्युअर्स काम करायला देतील आपले, तर शक्यतो ना पूर्ण एम्प्टी फ्लॅट दिलेला खूप बेटर. काही वेळेस असं होतं का आम्ही बेडरूम शेअर करणार आहे, तुम्ही हॉलमध्ये काम करून घ्या, पण सर खूप त्रास होतो त्यामध्ये. क्लायंट स्वतः घरी असतात ना आणि एक बेडरूम काम करा किंवा हॉल, तर आम्हाला खूप त्रास होतो. एक पूर्ण आम्ही पहिल्यांदा घर पूर्ण क्लीन करतो, पूजा वगैरे आपली जी नॉर्मल असते ती आपण करतो, आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे प्लायचं काम सर्वात पहिले स्टार्ट करतो इंटिरियरमध्ये. त्याला खूप वेळ जातो. त्याचा बजेटही सर्वात जास्त प्लायचाच आहे. म्हणजे फर्निचर वर्क जे आहे हे सर्वात जास्त हेवी जातं क्लायंट्सला. त्यांना असं वाटतं खूप जास्त गेलं काम, पण फर्निचरमध्येच जास्त बजेट जातो. आणि तेच काम आपण सर्वात पहिले स्टार्टिंगला करतो. एक रूम देऊन, बेडरूम आहे तर कार्पेंटरची टीम पहिले मी टाकून देतो, आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तोडफोड वगैरे ते सेपरेट आहे. आणि तो जेव्हा तिकडून हॉलमध्ये येईल तेव्हा मग इकडेचं बाकीचं काम करतो. अशी मी प्रोसेस देतो. हँडओव्हरची त्यांची जी डेट असते, ते क्लायंट्स जे आपल्याला बोलतात का किती आहे, तर जर 1 BHK असेल तर मी त्यांना आधीच सांगतो सर मला 2 महिने पाहिजेत. अच्छा.
तुम्ही उद्या घाई करणार, मी तुम्हाला फॉल्स कमिटमेंट देणार, तुम्ही पुढे काहीतरी डेट देणार का आम्ही रूम रेंट खाली करतोय, आमचा रूम होणार आहे, आणि मग त्या गोष्टी मग ट्रिकी येऊन जातात आणि मग आपल्यामध्ये तो व्यवहार खराब होतो. आप देणेवाले ते देणेवाले, तशा गोष्टी नाही. जे आहे ते 2 महिने 2.5 महिने कामाच्या हिशोबाने आपण ते डेट मी अगोदर त्यांना लिहून देतो लेटर हेडवरती. ओके. आणि मी आत्तापर्यंत शक्यतो मी एक 95% साईड या मी ऑन टाईमच्या आधीच दिलेत. अरे वा. आत्ता माझी एक रिसेंटली साईड झाले कळव्या नाक्याला, त्यांना मी 2 तारखेची म्हणजे मुदत दिली होती, पण मी त्यांची 29-28ला त्यांना हँडओव्हर देऊन टाकली. तुम्ही जे कोटेशन देता त्याच्यामध्ये मटेरियलची पूर्ण डिटेल्स असतात किंवा ते कोणत्या कंपनीचं असेल, त्याची साईज काय असेल, म्हणजे प्लाय असेल, प्लाय ती किती MM ची असेल, राईट. किंवा छोट्या छोट्या गोष्टी जसे आता तुम्ही समजा प्लंबिंगचं काम असेल, Right. त्याच्यामध्ये प्लमचे नॉब असतील ते कोणत्या कंपनीचे असतील, राईट. या सर्व डिटेल्स असतात. मी जेव्हा लेटर हेड ह्यांचा बनवतो ना, एक पेज आपण एक्स्ट्रा लावतो त्याला, आणि लेटर हेडवरती एवढ्या सर्व गोष्टी तर होत नाही. बरोबर, आपण त्याच्यावर पर्टिक्युलर सामान लिहितो, म्हणजे फिटिंग्स आणि वॉर्डरोब बनवतोय, बेड बनवतोय, सोफा येणार आहे, ह्या सर्व गोष्टी असतात. सोबत एक कागद आपण देतो, त्या कागदावरती सुद्धा आपण स्टॅम्प मारतो. ओके. ब्लँक पेज असतो कारण की त्याच्यावरती थोडं होऊन जातं जास्त कशावरती, पण स्टॅम्प साईन त्याच्यावरती सुद्धा असते. त्याच्यावरती आपण लिहितो वॉर्डरोबमध्ये हा प्लाय 12 MM चा बॅक साईडला असेल, ड्रॉवरचे इंजेस हे असतील, सॉफ्ट क्लोजर इकडे येणार आहेत, आणि जे नॉर्मल आहे ते इकडे यूज होणार आहेत कारण की ते जास्त वेळा यूज होणार आहे अप अँड डाऊन, तर तिकडे जास्त देऊ नका तुम्ही, हॅवीवाले टाकतोय आपण. त्या कंपनीचं ब्रँडचं नेम पुढे आपण देतोय. फिटिंग्स आपण जॅगवरची देतोय, तर ती आपण तिकडे नाव लिहून देतो. सनमायका कोणता देतोय, तर आपलं एक बजेट असतं फर्निचर करताना की 2000 स्क्वेअर फीट, कोणी 1800ला घेतं मार्केटमध्ये, कोणी 3500, 4500. तर माझं जे बजेट आहे त्या बजेट हिशोबाने त्यांना बोलतो की तुम्हाला या 3-4 बजेट आहेत. सगळ्या कामाची आपण 10 वर्ष वॉरंटी देतो. ओके. मी सर्व कामाची देतो 10 वर्ष वॉरंटी, कारण की मटेरियलमध्ये मला माहिती आहे का मी तुमच्याशी एक रेट डिस्कस केलाय, मला त्या रेटमध्ये परवडणार आहे म्हणून मी तो दिलाय, आणि तुम्ही पण त्यामध्ये ॲग्री झालात, मग ते चीप मटेरियल का वापरू. आणि लेटर हेडमध्ये मेन हे लिहिलेलं आहे का 10 वर्षामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर ते माझं आहे, तर उद्या उठून सर 1-2 वर्षांनी जरी मला ते रिपेअर करायचं आहे तर तो कॉस्ट मला बेअर करायची. मी ती जबाबदारी स्वतःहून घेतली कारण की माझं ट्रस्ट बिल्ड होऊन दे. तर क्लायंट्स मग 10,000 रुपये पण वाढून देतो, 20,000 पण देतो ट्रस्टवरती, कारण की त्यांना माहिती आहे जर उद्या हे खराब झालं आज चीप रेटमध्ये करू तर मग उद्या कोणाला तरी बोलवणार, मग तो वेगळे रेट लावणार. जे आहे ते आत्ता जे म्हणजे एकदम समजूतदार आहेत तर ते लोक हे सगळ्या गोष्टीचा विचार नाही करत. चीप रेटमध्ये आजकाल कोण देतच नाही, त्यांना पण माहिती आहे बाहेर फसवाफसवी चालू आहे. त्यामुळे मी सगळं आधीच लिहून देतो का हे रेट आहेत आणि हे ब्रँड आहे. तुम्ही जर 2000 स्क्वेअर फीटनी काही छोटं फर्निचर करताय, त्याचा ॲडव्हान्स नावाचा एक चांगला ब्रँड आहे. बाकीचे खराब आहेत असं नाही, तो चांगला ब्रँड आहे, बजेटमध्ये आहे, त्याचा सनमायका फुगत नाही, आणि तो चांगला फेविकॉलला एकदम टच फील राहतो. तर मी त्या ब्रँडचं नेम आठवणीने त्यांना सांगून हे लिहून देतो. विथ तुमच्या मोबाईलमध्ये एक फोटो काढायला सांगतो. जर तुम्ही क्लायंट आहात, हा फोटो सर तुम्ही गुगल फोटोला सेव्ह करून ठेवा. बिल हाय, शिफ्टिंगमध्ये हरवलं वगैरे काही झालं, आणि मला व्हॉट्सअपला शेअर करून ठेवा. काम चालू असताना मध्येच तुम्ही जर कोणता म्हणजे तुम्हाला वाटलं रील्स बघून का अरे आपण हे करूया ते करूया, तर त्यावेळेस सर नॉर्मल आहे, त्यावेळेस चार्जेस पण वाढणार, ब्रँड पण बदलेल. बरोबर. जर कोणती गोष्ट तुम्ही चेंज केली तर बस. ते तर आपण पेपरमध्ये आधी लिहित नाही, खाली लिहिलेलं असतं आपल्या लेटर हेडमध्ये का तुम्ही काही एक्स्ट्रा वर्क केलं किंवा चेंजेस केले मटेरियल तर ते तुम्हाला बेअर करावं लागेल पेमेंट्स. आता आपण जे डिझाईन करतोय वगैरे किंवा मटेरियल सिलेक्ट करतोय ते क्लायंटच्या बजेटनुसार करतो. राईट. ओके. क्लायंटचं समजा बजेटच खूप कमी असेल, ओके, तर त्या केसमध्ये काय करता तुम्ही? त्यांना क्लायंटला म्हणजे कन्व्हिन्स करता की थोडं बजेट वाढवा, कारण या बजेटमध्ये चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आपण यूज नाही करू शकणार आहोत किंवा पुढे जाऊन त्यांना प्रॉब्लेम्स होतील, तर कसं काय तुम्ही ते मॅनेज करता बजेटनुसार? प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरची एक हँडल करण्याची म्हणजे टेक्निकली त्यांचं प्रत्येकाचं वेगळं असतं. माझं असं आहे की सर आता आपण तुमच्याकडे आलो आहे, तर सर आपण ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस आपल्याला एक नॉर्मल 50% अंदाज येतो क्लायंटच्या बोलण्यावरून का हे कितीपर्यंत सोडणार आहेत पैशामध्ये, आणि त्यांचं काम नॉर्मली ते सांगतातच का मला एवढंच करायचं आहे, मला एवढं करायचं आहे. तर आपण एक्सपिरियन्स आहे ना सर की मेजरमेंट करून तुम्ही जे सांगता ना ते तुम्ही ऑन टेबल तुम्ही सांगताय लिहिताना का हे एवढं स्क्वेअर फीट कॅल्सी करतात. मी जेव्हा साईडवर जातो माझा एक्सपिरियन्स मी डायरेक्ट माझा एक कॅल्क्युलेशन असतो का यांचं 5-6 लाखपर्यंत जाणार आहे, हे यांचं 50,000पर्यंत जाणार आहे, यांचं 1 लाखापर्यंत जाणार आहे. आज महालक्ष्मी जसा एरिया आहे 89-90 फ्लोअरवरती डुप्लेक्स फ्लॅट आहे माझं, तिकडे सुद्धा काम चालू आहे.
आणि माझं ठाण्याला गांधीनगरमध्ये एक चॉल टाईपमध्ये घर आहे, त्यांचं सुद्धा काम चालू आहे. ओके. काम घेताना पहिली गोष्ट तर मी बघत नाही चाळीतलं काम, कारण की स्टार्ट आपण जेव्हा करतो तेव्हा हे सर्व नसतं. बरोबर. मग जेव्हा आपल्याला खूप चांगलं काम भेटतंय 20 लाखाचं 15 लाखाचं, मग ते 25,000चं काम सोडणं खूप चुकीचं आहे. माझ्याकडे आत्ताही तसे क्लायंट आहेत, आजही काम चालू आहे माझं. मी इकडे असताना तुमच्याकडे, पण ते चाळीतलं पण चालू आहे, तिकडे पण आहे. कस्टमरशी जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यांचं बजेट तर प्रत्येक जण बोलणार का सर थोडं कमी करा, शेट थोडं कमी करा, असं बोलतात. आणि प्रत्येकाला आपले पैसे पण वाचवायचे आहेत आणि मार्जिन आपण पहिल्यापासून मार्केटमधूनच करत आलोय, आपण बघत आलोय. आपल्या घरचे घेत आहेत, भैया 50 का दो दे दो, तर ते वालं आहे एक नॉर्मली आपलं जनरल. तर प्रत्येक जण बोलतात मला का सर 6 लाख आहे, 5.5 मध्ये करा, 4.5 मध्ये करा, 6 मधून. तर मग आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर आपला चढ उतार आपल्याला घ्यायचा आहे, तो आपली जबाबदारी. आज या कामातून सर मी 30 कमवतोय, ठीक आहे, पुढच्या कामातून 40 भेटतील, त्याच्या पुढच्या कामातून 20 भेटतील, भेटतायत ना, बरोबर, ठीक आहे. कमी जास्त करून सर आपल्याला करायचं आहे, रेट तोडायचा नाही सर मार्केटचा. रेट तोडून काय होतं, आपण स्टार्टिंगला काम घेण्यासाठी रेट तोडतो, जे बाकीचे कॉन्ट्रॅक्टर्स करतात. मी तसं नाही करत. रेट तोडून काय होतं, काम घेतं, ती रोलिंग फिरवायला भेटते फक्त पेमेंटची, आणि नंतर मटेरियल घेताना आपण अटकून जातो, आणि आपण ऑन रोड लिहिलं. आपण क्लायंटला सांगतो सर हे बघा ही गोष्ट आहे, हे बजेट तुमचं जाते 2.5 लाखाला, हे बजेट जाते 6.5 लाखाला. त्याच्या मागे रिझन आहे, तुम्हाला हा ब्रँड देतोय, विथ मी वॉरंटी देतोय. उद्या उठून मी तुम्हाला कोणतं, ऍक्च्युली मी तर कधी केलंच नाहीये, माझ्याकडे चीप मटेरियल मी कधी केलंच नाही सिलेक्शन, तर मला त्यातलं एवढं नॉलेज पण नाहीये. जे आहे बेस्ट ऑफ बेस्ट. जर जिप तुम्ही सिलिंग करताय तर जिप रॉक ब्रँडचीच मी कराल. त्याच्यानंतर थोडंसं खाली बजेट आहे तर जिप ब्लॉकची करा, 2 ब्रँड. बाकी मार्केटमध्ये 100 ब्रँड असून मला त्यातलं नॉलेज नाही आहे, मग ते पेमेंटपर्यंत पण येत नाही. कस्टमरला शक्यतो मी कन्व्हिन्स करतो, पण त्यांना ह्या गोष्टीमध्ये कन्व्हिन्स करतो की पुढचं बघा, जर उद्या सनमायका फुगला तर तुमचं घर खराब दिसेल. तर तुम्ही पेमेंटच्या मध्ये जर 5 लाखाला डील आहे, तुम्ही 4.5 आहात, कन्व्हिन्स करण्याचं काय सर, संपवा, 4.80 करा, ओके, ते 4.75 करा. कस्टमरला आपण सुद्धा ऑफर देणं गरजेचं आहे. आता आपण क्लायंटकडे आहोत आणि तिकडे जर आपण ऑफर नाही दिली बिझनेस करताना, त्या ऑफरचा फायदा काय नाही सर. आपण घरी आहोत आणि आपण रील्स टाकतोय, 10% ऑफर, 20% ऑफर. सर कस्टमर समोर बसला तेव्हा ऑफर देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. माझं आता जे कळव्यातलं पण काम आहे ना, त्यांना मी स्टडी टेबल दिलंय, आणि माझं रिसेंटली जेवढी पण कामं झालेत ना 2024 ते आता 26 पर्यंत, रिसेंटपर्यंत सर सर्वांना मी कमीत कमी 10,000 पर्यंतचे मी गिफ्ट्स दिलेत. अच्छा. हां, हे माझे जे क्लायंट्स आहेत, जे माझ्या प्रोफाईलवरती आता येतील थोड्या दिवसात, त्यांच्याच व्हिडिओज, त्यांना पर्सनली पण आपण टेक्स्ट DM करून विचारू शकतो. कोणाला मी शूज रॅक दिले आहेत बनवून, कोणाला मेटलचे दिले आहेत, ज्याचं जसं बजेट आहे 2 लाखाचं आहे तर 10,000 पर्यंत मी त्यांना दिले. मी माझ्या इन्कम सोर्समध्ये थोडंसं कमी केलंय. पण सर तेव्हा जेव्हा ते क्लायंट्स मला रेफरन्स देतात ना, ती माझ्याकडे आज पूर्ण मार्केट आहे. बरोबर, रेफरन्सचं खूप जास्त मार्केट आहे माझ्याकडे. मला नवीन कस्टमर तर माझ्याकडे येतातच, ऑफिस आहे त्यानुसार पण येतात, आजूबाजूच्या ऑफिसच्या बाजूचे, आणि रेफरन्सचे माझ्याकडे खूप आहेत. ज्यांचं काम मी केलंय ना सर, त्यांचे मी रेफरन्सने 3-3 कामं केलेत फॅमिलीमध्ये. जसं तुम्ही मगाशी म्हणालात ना की टाईमलाईन खूप महत्त्वाची आहे, राईट? ओके. आता कमर्शियल फ्लॅट असेल किंवा कमर्शियल ऑफिस आहे किंवा स्टुडिओ आहे म्हणा, त्यांना टाईमलाईन खूप टाईट असते आणि प्रत्येक दिवसाचा एक खर्च असतो. ओके. तर काही वेळा असं कमिट पण केलं जातं की आम्ही एवढ्या एवढ्या दिवसात करून देऊ, ओके, 1 महिन्यात समजा करून देऊ, आणि ते 1 महिन्यात होत नाही, मग ते 1.5 महिना जातो, 2 महिना जातो, जे काही प्रॉब्लेम्स होतात. तर ही टाईमलाईनचं कमिटमेंट किती महत्त्वाचं आहे, जे आधीच घेतलं पाहिजे. आणि काही वेळा त्यांना फिजिबल पण नसतं, म्हणजे क्लायंटकडनं अपेक्षा असते, म्हणजे जो कस्टमर आहे त्याच्याकडनं, की एवढ्या दिवसातच झालं पाहिजे. पण या गोष्टी आधीच क्लिअर होणं गरजेचं आहे की एवढ्या दिवसात होणार नाही आहे ते, तर ते क्लिअर कम्युनिकेशन असलं गरजेचं आहे. त्याबद्दल काय सांगा? ह्यामध्ये ना शक्यतो ना स्टार्टिंग बेस आहे ना, तो क्लायंटकडून चुकीचा होतो, माझ्या एक्सपिरियन्स. ओके. तुम्ही काम कोणाला देताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जो कॉन्ट्रॅक्टर POPचा आहे, तुम्ही त्याला बोलवलं ऑलरेडी सिलिंगसाठी, फॉर एक्झाम्पल आपला स्टुडिओ, तर सिलिंगसाठी बोललंय, पेंटिंग भी करणार, कोई पहचान काय, हा लाताव ना सर. ते नाही बोलत नाही, कारण प्रत्येकाला 2 रुपये मिळत आहेत त्याच्या मागून, तर ठीक आहे, त्यालाही माहित नाही हा रॉयल पेंट मारेल का नाही नीट. तुम्हाला माहित असतं मला इथे कलर खूप छान पाहिजे. हा कोणाला आणणार, जो हा 2-3 जणांना विचारणार, 2-3 जणांना बोलवणार. कॉन्ट्रॅक्टर ज्याला तुम्ही बोलवलंय, तो बोलवलाय पर्टिक्युलर एका कामासाठी, सिलिंगसाठी, मग तो त्यांना बोलवणार. कोणाकडून 3 रुपये भेटतात का, तो त्याला काम देणार, जबाबदारी तोच घेणार. उद्या उठून त्यांनी काम खराब केलं की तो 3 रुपये कमी मध्ये देतोय, तर त्याचं मटेरियल तो थोडंसं हे करणार. आणि ह्या सगळ्या त्यांच्या गडबडीमध्ये ना आपला टाइम जातो. सगळ्यात पहिले हे होतं, हे नॉर्मल थिंग आहे. जेव्हा पण तुम्ही काम द्याल ना, एकाच टीमला द्या, का त्यांच्याकडून हे पूर्ण जबाबदारी होईल, आणि लिखित तुम्हाला हे सगळं देणार आहेस काम करून. टाईमलाईन खूप गरजेची आहे. आणि मुंबईसारख्या म्हणजे जे प्रोफेशनल जे
आहेत बिल्डिंग्स तिकडे ना सर दुपारी 2 ते 4 हम्म. या टाईममध्ये तुम्ही मशीन वगैरे चालू शकत नाही. बरोबर. खूप स्ट्रिक्टली आहे तिकडे. त्यांचे गेट पास लेबरचे आणि खाली लाईनीत उभं राहून लेबर्सला वरती जाण्याला 1-1 तास लागतो. ओके. 90 माळ्याची बिल्डिंग आहे हां. आणि प्रत्येक फ्लॅटवर काम चालू असतं. हम्म. ठीक आहे. रेडी पोझिशन झाली का प्रत्येकजण आपापलं 60-60 लाखापर्यंत काम करतो. 1-1 करोडपर्यंत पण जातं. अच्छा. तेवढी टीम प्रत्येक लिफ्टनी वरती आणि त्यातच 1 तास जातो. कामच 11-11:30 चालू होतं अशा ठिकाणी. हम्म. आणि मग त्याच्यामध्ये टाइम तर निघून जातो. बरोबर. मग अगोदरच बाबा कितना टाइम होगा 1 महिना ठीक आहे 1.5 महिना ले लो. हम्म. क्लायंटचं पण आहे का आपण थोडं अंडरस्टँडिंग आधीच ठेवावी. तुम्ही नंतर त्याच्यावरती भडकण्यापेक्षा जर तुम्ही एका चांगल्या टीमला दिलंय काम ठीक आहे तुम्ही स्वतः एक जर तो बोलला 1 लाख 1 मंथ तुम्ही एक मनामध्ये एक अंडरस्टँडिंग ठेवून चाला आपल्याला 1.5 महिन्यात लागणार आहे. बरोबर. पण त्याला त्या 1 महिन्यापर्यंत पेमेंट देणं टायमावरती त्याला लागतोय तसं काम बघून हे पण जबाबदारी तुमची. क्लायंट्स अरे कल देता हो परसो देता हो त्यांना पण आता पुढे द्यावं लागतं. आत्ता पहिल्यासारखं नाही आहे. पहिल्याचे लेबर होते 700-500 तर ते थांबायचे सुद्धा. आता म्हणजे नाही थांबत कोण. इव्हिनिंगला दुसऱ्या दिवशी लगेच पेमेंट लागतो. कॉन्ट्रॅक्टरला पण द्यावं लागतं. ती इकडे पण खूप म्हणजे एक वीक साईड होते त्यांची. तर पेमेंट नाही आला नसं टायमावरती तर नाही होत. तर तुम्ही पण त्या गोष्टी म्हणजे क्लायंट्सनी पण त्या गोष्टी खूप म्हणजे वेळोवेळी तंतोतंत करायला पाहिजे. काम जेवढं झालं तेवढं पेमेंट म्हणजे माणसाचा घाम सुकण्याआधी त्याला पैसे द्यावे ही सगळ्यात पहिली गोष्ट मी माझ्या आयुष्यात ठेवलेली आहे. ती क्लायंट्सनी पण वेळेवरती पैशांमुळेच काम होते. अच्छा. ती गोष्ट आपण ठेवावी टायमावरती. ओके. काही वेळा असं सुद्धा होतं की कॉन्ट्रॅक्टर गायब होतात तर त्याच्या मागचं काय रिझन असतं? मी आता नाव नाही घेऊ शकत या आपण त्या प्लॅटफॉर्मवरती खूप मोठे आहेत ते. आत्ता एक मराठी बिग बॉस झाला त्याच्या आधी एक बिग बॉस झाला आहे. लेडीज आहेत त्या फिमेल आणि खूप प्रचलितसुद्धा झाल्या बिग बॉसमुळे त्यांचे एक हेअर ड्रेसर म्हणजे ते करतात तर ते आमच्या इथे राहिले आहेत ऑफिसच्या इथे. लेडीजने एका कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे. ठाण्यातलाच आहे कळवा एरियातला आहे कॉन्ट्रॅक्टर. त्यांनी ते लेडीजला या ऐसा होगा वैसा होगा मॅडम कर दूंगा आणि सगळं बॉक्स वगैरे करून दिलं. पण सर तुम्हाला जर तुम्ही जर रील्स आणि यूट्यूब बघून नॉलेज करा तुम्हाला कामातलं नाही कळणार. तुम्ही फोटो बघता सर तुम्ही व्हिडिओ बघता आतमध्ये इंजेस किंवा तो कोणता मटेरियल टाकतोय तुम्ही जात नाही शॉपवर. ठीक आहे 5-5.5 लाख रुपये घेतलेत आणि कॉन्ट्रॅक्टर गायब आहे. ठीक आहे. आणि त्या लेडीज मग असं शोधत आपले पॅम्पलेट्स वगैरे पण लोकल एरियामध्ये जातात आपल्या ब्रँडचे. मग ते आपल्या ऑफिसला आले त्यांची मुलगी आणि ते बोले असं असं आहे सर असं असं आहे. त्यांचं काम मला वाटतं 1.36 काहीतरी मी त्यांचं संपून दिलं काम. मी त्यांच्या मागे मला वाटतं खूप कमी पर्सेंटेजमध्ये कारण की ते ऑलरेडी अडकले त्यांना राहायला होत नव्हतं घरामध्ये. सगळीकडे सामान पडले आणि 1 महिना ते सफर करतात त्याच्यामध्ये आणि खूप मोठ्या म्हणजे आर्टिस्टकडे ते काम करतात. आणि त्यांना बाहेर राहावं लागतं. फॅमिली ते पूर्ण ट्रबलमध्ये एकदम. मग हे एक आत्ता रिसेंटली एक्झाम्पल आला माझ्याकडे का 5.5 लाख रुपये घेऊन गेले आणि काम मॅक्सली 60-70 हजारचं मटेरियल असेल साईडवरती. त्याच्या मागे रिझन असं आहे का पुन्हा एकदा तुम्ही काम कोणाला देताय फिरून गोष्ट तिकडे देते. ओके. का तुम्ही कोणीतरी सांगितलंय का मेरे पहिचान काय नाही सर तुम्ही व्हिजिटला जावा. त्यांनी जिथे काम केलं तिकडे व्हिजिटला जावा. समोरच्या घरी जर फॅमिली असेल तर तुम्हाला तिथे जाणं बरोबर योग्य वाटतं नाही. त्यांची रील्स बघा त्यांच्याशी कॉन्टॅक्टवरती बोला. तुम्हाला तुमच्या मित्रांनी जर कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचा दिला आहे किंवा डिझायनरचा दिलं आहे तुम्ही कॉन्फरन्स कॉल करून त्यांच्याशी कनेक्ट करा का तुमचं कसं आहे काय वर्क एक्सपिरियन्स काय आहे. तुम्ही स्टार्टिंगला भेटून सर मॅन्युप्युलेशन होतं समोर. ऑफिस जर बघितलं सेल्स पण खूप आहेत. बिल्डर्स विकायला बसलेत आणि ते अर्धे लिगल आहेत अर्धे नाही तर या गोष्टी इकडे सुद्धा चालतात. मेन आहे त्याचे लेटर हेड्स डॉक्युमेंट्स कारण की त्यालाही माहिती आहे का जर उद्या मी कुठे चुकलो तर ही गोष्ट फिरून माझ्यावरतीच येईल. ओके. आणि मग काम बंद होण्यामागे हे 2-3 रिझन आहेत. पैसे तुम्ही अगोदर देऊ नका. ॲडव्हान्स तुम्ही बिल देता त्यावेळेस लिहा हे एवढे % एवढं काम झाल्यावर एवढे % सर कोण नाही पळून जाणार. तुमचा पेमेंट टाइमली गेला पाहिजे. काम त्याचं टाइमली होते त्याच्यानुसार तुमचा पेमेंट गेला पाहिजे. टर्म्स लिहून घ्या अगोदर पेमेंटची. नॉर्मली काय टर्म्स असले पाहिजेत पेमेंट टर्म्स म्हणजे ॲडव्हान्स किती %? सर आताचा मार्केट तर खूप हाय झाला आहे. तर आता जर ट्रस्टेबल आहे माझं ऑफिस वगैरे आहे मी सर्व डॉक्युमेंट्स देतो ना तर मी रिक्वायरमेंट ठेवतो सर 40% 30%ची स्टार्टिंगला ना सर टेम्पो बिम्पो हे सगळं खूप बल्कमध्ये आणावं लागतं तर तेवढं लागतं. आणि जर मला माहिती आहे का क्लायंट्स नॉर्मल 90% मी माझ्या कामात असं ठेवलं आहे सर डील फिक्स आहे सर ठीक आहे किती लाखाचं काम आहे 5 लाखाचं काम आहे सर तुम्ही 10,000 ते 15,000 रुपये ट्रान्सफर करा काम चालू होईल. तुम्हाला पूर्ण मटेरियल तिकडे भेटलं साईडवरती का तुम्ही मग नंतर 2 ते 3 लाख रुपये लागतील. मग 50% मी हक्काने मागेन. 5 लाखाचं काम आहे सर
मी 50% मागणार, तुमच्यासाठी मी नवीन आहे, तसं देताना विचार करणार आपण. डॉक्युमेंट्स आहेत ठीक आहे, काही वेळेस कस्टमर प्रत्येक वेळेस सेम माइंडसेटने नाही राहत ना. येस येस. तर सर आता मार्केटमध्ये जर तुम्ही एवढ्या वर्ष आहेत, जर मी आज 12-14 वर्ष आहे सर, मी मार्केट असं बनवून ठेवलं आहे तर मी जर फोन केला भाई इतना मटेरियल लग रहा है शॉपमध्ये, तर मला ते 1-1.5 लाख 3 लाखापर्यंत मला क्रेडिट आहे, 4 लाखापर्यंत मी आणू शकतो सर 1-2 दिवसासाठी. मला प्रॉब्लेम, मी ते मटेरियल देतो. मी माझ्या कामामध्ये मी तसं ठेवतो का मटेरियल आणून देतो काही वेळेस कस्टमरला, आणि मटेरियल जर दिसतंय त्यांना बिल दिसतंय का एवढं 2-2.5 लाखाचं मटेरियल आले घरामध्ये, सर कस्टमरला आपण 40 बोलले ना 45 पण देईल. ओके. तेव्हा म्हणजे बाय रूलच्या हिशोबाने आपण अगोदर पैसे न घेताच त्यांना काम दाखवलं ना, ट्रस्ट वाढतो अजून त्यांचा, आणि नेक्स्ट पेमेंटला प्रॉब्लेम होत नाही. हे क्लायंट रिलेशन किंवा टीम रिलेशन किती इम्पॉर्टंट आहे? मला वाटतं तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. क्लायंट रिलेशन ह्याच्यासाठी सर आपण बिझनेसमध्ये आहोत स्टार्टिंग, आणि कोणी कोणत्याही प्रकारचा बिझनेस करतो, क्लायंटशी दुकानावरती आल्यावरती किंवा ऑफिसवर आल्यावर साईडवर आल्यावरती त्यांच्याशी पोलाइटली बोलणं. त्यांना जर एखादी गोष्ट नाही समजत असेल तर त्यांना प्रॅक्टिकली तुम्ही दाखवा का सर इकडे ही वॉल अशी आहे, तिकडे आहे. तुम्ही फोनवर सांगणार ना, नाही सर नाही होगा, बॅड इम्प्रेशन पडतं. सर मी येतो साईडवरती, आपण काय असेल ते बोलू, मी आता बाहेर आहे, उद्या येतो. त्यांच्याशी रिलेशन नीट ठेवा, तेच तुमचे देव आहेत. बरोबर. आणि तेच तुम्हाला पुढे कामं देणार आहेत. सर अजून एक गोष्ट ह्याच्याबरोबर अशी होते, मला एक्सपिरियन्स आला आहे. आज मी तुमचं 5 लाखाचं काम केलं आहे, तुमच्याशी माझे रिलेशन नीट ठेवले मी, ठीक आहे, आणि नेक्स्ट मंथमध्ये मला 2 कामं आलीत. एक आलं न्यू काम, एक आलं तुमच्या रेफरन्सने, तुमच्या रिलेशन नीट ठेवलेत. मी सेम काम तुमच्याकडे जे केले ते रेफरन्सकडे पण सेम काम करतो, तिकडे 5.5चा बजेट टाकला तरी माझं पास होतं आहे. सेम वर्क, सेम स्क्वेअर फीट. आणि नवीन काम जिथे करतो तिकडे मला खूप माझा वेळ जातो आहे. नाही सर मी करून देतो, तुम्ही या ऑफिसला. ते ऑफिसला आले ना, त्यांना लेटर आपण देऊन टाकू ऑफिसला बोलून, पण सर त्यांना एक रेफरन्स भेटतो ना, आपण ह्यांच्याशी नीट राहिलो आहे, पॉईंट एशी आपण नीट आहे, पॉईंट बी आपल्याला हसत हसत काम देतो. तर ज्याचं काम तुम्ही आज फर्स्ट टाइम करताय ना, तो बेस खूप महत्त्वाचा आहे. नवीन क्लायंटला तुम्हाला खूप कॉन्व्हर्सेशन करावं लागेल, हे फटाफट होऊन जातं. त्यांना एक ऑलरेडी त्यांच्या घरी जाऊन आले असतात. फॅमिलीमध्ये मी 3-3 कामं केलेत. अरे वा. पूजेच्या दिवशीच मला नंबर हे करून शेअर करून मला कामं पण भेटलेले रिअलमध्ये. असं आहे. हां. आणि सेकंड थिंग सर, टीम. आज बिझनेस कोणताही असू दे, आपल्याकडे जो काम करतो ना त्याची रिस्पेक्ट आपण करणं खूप महत्त्वाचं आहे. हे जे टीम मेंबर्स आहेत ना, काही वेळेस एज्युकेशनमुळे थोडंसं म्हणजे बोलण्यात किंवा समजण्यात फरक पडतो. इंग्लिश वर्ड्स, आता इंटिरियर म्हणजे इंग्लिश वर्ड, त्यांचं जे ओलंब आहे आम्ही त्याला वेगळं बोलतो. त्यांच्या ज्या गोष्टी आहेत थापी वगैरे, त्या गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत, स्क्रू बी. आणि आपण आहे ना त्यांना एक सूट दिली पाहिजे, असं मी माझ्या साईडवरती करतो. काही वेळेस आता काम होतं आहे, तर आता हाजेरीवरती कोण आहे, ठीक आहे, 1000 रुपये हाजेरी चालू आहे, 3 जणं काम करत आहेत, एक काम करा तुम्ही 4000 घ्या, आजच्या दिवसात ते संपून टाका. त्यांना काय फायदा झाला, 250 रुपये 200 रुपये. सर क्लायंट म्हणजे जे लेबर्स आहेत ना ते खुश होतात. ग्राउंड लेवलला लेबर्स खूप खुश होतात. प्रत्येक वर्षी तुम्ही त्यांच्या स्क्वेअर फीट वाढवा. तुम्ही पण समोर बिल वाढवताना सर, मटेरियल वाढलंय, लेबर वाढले, सर त्यांचं सुद्धा वाढवा ना. काही वेळेस असं होतं, माझ्याकडे 13 वर्ष झालंय, महिंदर करून एक माणूस आहे, 13 वर्ष. सर 13 वर्ष सांभाळणं खूप, त्यांनी सुद्धा मला सांभाळलंय, मी सुद्धा सांभाळलंय. मी पण खूप हायपर झालो त्याच्यावरती. काही वेळेस साईडवरती मिस्टेक होऊन जाते, आणि तोही कधी सुट्टी वगैरे केली खूप पहिले. आता तसं नाही आहे. आणि घरच्यासारखं रिलेशन पण आहेत, खूप आहेत. 5 वर्ष 6 वर्ष पेंटरला झाले आहेत. माझी टीम जी आहे ना, म्हणजे सर्व 5 वर्ष अगोदरचे, 13 वर्षापर्यंत जुने आहेत. तर ह्यांना फॅमिली हेल्पसुद्धा आपल्याकडून सर ते होप ठेवतात. आता जर आपण कुठे जॉब करतो तर एमर्जन्सीमध्ये आपण आपल्या बॉसकडे मागतो इमर्जन्सी फंड, सॅलरी ॲडव्हान्स, या गोष्टी चालतात सर कॉर्पोरेटमध्ये. मग सर बिझनेसमध्ये आपण का नाही द्यावं? आता माझा कार्पेंटर आहे, त्यांना मी आता 50,000 रुपये दिले, नेक्स्ट कामामध्ये ते होऊन जातील. पण जर सर तुमच्याकडे आज देण्याचं आहे आणि ते आपल्याकडे जुने आहेत का, ते पळून जाणार नाही असे नाही, त्यांना ते प्रोटेक्ट करणं पण आपलं काम आहे. त्यांना मेडिकल काही लागलं तर ते 100-200 नाही बघितले पाहिजेत. काही वेळेस होतं तसं. मी बघितले मी कोणाला तरी काम दिलंय आणि त्यांच्या माणसांना त्याला लागले तर तो ते विचार करतोय, हळद लाव हे. तर सर या छोट्या गोष्टी आहेत ना, त्यांना म्हणजे ते टच फील असतात ती माणसं. लेबर जे असतात ना, तुम्ही त्यांना हे जर टच त्यांना करून दिलं ना फिलिंग, ते 2 स्क्रू जास्त मारतील आणि त्याच्याने क्लायंट खुश होतो. बरोबर. आज 8 वाजेपर्यंत काम करा, वाढून घ्या, सर करणार. क्लायंटला टाइमलाईन दिली ना आपण, आपल्याला ह्यांच्यावरती आपला गेम आहे. बरोबर. आपलं माइंड आहे, आपण त्यांना टेक्निक देतो कामाची, पण जे श्रम ते करतात तो श्रम खूप महत्वाचा आहे. आपण ते 35 माणसाचं काम सर नाही करू शकत. तर ह्यांना पण सुद्धा प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे आणि फ्रेंडली राहायचं. फक्त एक लिमिट,
लिमिट ठेवणं एक बाउंड्री आपण ठेवून असतो कधी येस. का त्यांच्या जास्त क्लोज झालं मग ते बोलण्यामध्ये हे होऊन जातं त्यांच्याने आपल्या जास्त आपण बोललो तर पण हेल्पफुली राहावं. एवढ्या वर्षातलं काय चांगलं वाईट अनुभव? चांगलं वाईट वाईट तर ठीक आहे, ते निगेटिव्ह तर गोष्टी आहेत कारण बिझनेस आहे तर ते येतात. लॉकडाऊनमध्ये थोडंसं खूप गडबड झाली कारण की कोण कामच नाही करत आहे आणि सगळ्यांच्याच बिझनेसवरती झालेलं आणि पेमेंट्स वगैरे बाकी राहिले, खूप हे करावं लागलं. चांगला अनुभव हा का क्लायंट्सकडे आपण जेव्हा एका काम केलं होतं एका क्लायंट्सकडे, त्या एका क्लायंटची आपल्याला 3 कामं भेटली होती आणि तिन्ही पण कामं आपल्याला 15 लॅक्सच्या वरती आलेली. अरे वा. हां, स्टार्टिंग आणि तिन्ही पण कामं आपल्याला लगातार म्हणजे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये होती सर आपली. त्यावेळेस मला हे जाणवलं का म्हणजे ती बिल्डिंगच त्यांची सर, म्हणजे आगरी गाववाले जे आहेत त्यांचे ते त्यांनी बंगला नव्हता बांधला, त्यांनी बिल्डिंग बांधलेली. ओके. आणि त्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला एक भाऊ, सेकंडला एक भाऊ, थर्डला एक बहीण, असं त्यांचं घर होतं. आणि तो पूर्ण बजेट मी काढून मग ते 40 पर्यंत गेलेलं सर टोटल. ठीक आहे, कोणाला 13चं बसलेलं, कोणाला 15चं, पण ते त्या घरात होतं 45च्या घरात. आणि म्हणजे मी स्वतःला खूप ग्रेटफुली, म्हणजे गर्व नाही पण मला असं वाटलेलं का भाई आता एक पीकपर्यंत आपण म्हणजे आलोय का. त्यांनी विश्वास ठेवला कारण की त्यांचा आपण लोणावळ्याचा बंगला केलेला. लोणावळ्याचा बंगला केला, हे त्यांचं रिनोव्हेशन करायचं होतं पूर्ण सेटअप काढून. आणि खूप छान म्हणजे एक्सपिरियन्स मला तो भेटला कारण की पेमेंट्स पण आला आणि क्लायंट्स पण खूप चांगले आणि आजही त्यांच्याकडून आपल्या त्यांच्या ऑफिसचं वगैरे काही ना काहीतरी भेटतं. तो एक मला वाटतं का एक अमाऊंट वन शॉटमध्ये एवढं मोठं म्हणजे स्टार्टिंगलाच काम भेटलेलं. ही गोष्ट आहे 2016ची वगैरे, आत्ताची नाही, रिसेंटली. त्यावेळेस एज नव्हतं सर आपलं, त्यावेळेस आपलं एज असेल 25, 26. त्या एजमध्ये ते काम भेटणं माझ्यासाठी मला ते खूप चांगलं वाटलं म्हणजे त्यावेळेस. आता आपण ना एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. चालेल. मॉड्युलर किचन की ट्रेडिशनल किचन? ट्रेडिशनल. मॅट फिनिश की ग्लॉसी फिनिश? ग्लॉस. ओके. काय फरक पडतो त्याने? सनमायका कुठे वापरतोय हे मॅटर करतं. तुम्ही सर सेफ्टी डोअरच्या बाहेर वापरताय आणि मॅट फिनिश आहे, धूळ पूर्ण त्यामध्ये जाणार. तुम्ही वॉर्डरोबला वापरताय, वेल अँड गुड. ओके. मोस्ट कॉमन क्लायंट मिस्टेक? नो एक्सपिरियन्स आणि विजिट न करता डायरेक्ट काम देणं. ओके. मोस्ट डिमांड इंटिरियर ट्रेंड? सेफ्टी डोअर, टीव्ही युनिट. ओके. ड्रीम प्रोजेक्ट कोणता करायला आवडेल किंवा कोणाचा करायला आवडेल? ड्रीम प्रोजेक्ट मोदीज न्यू होम. वन ॲडवाईस फॉर न्यू होम ओनर्स ज्यांना इंटिरियरचं काम करायचं आहे? वन ॲडवाईस, डॉक्युमेंट्स ज्याला काम देत आहे. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती तुम्ही शेअर केलीत आणि प्रॅक्टिकल त्याचं काय इम्प्लिमेंटेशन होतं त्या गोष्टी तुम्ही शेअर केले. तर याचा सर्वांना नक्कीच फायदा होईल. तुम्ही असंच काम करत राहा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला इंटिरियर रिलेटेड काहीही काम करायचं असेल तर तुम्ही सरांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. सरांचे सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तर भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.